लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधी म्हणजे 4 जून पूर्वी भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। आज दुपारी 12 वाजता पक्ष मुख्यालयामध्ये ही बैठक पार पडेल। या बैठकीला राष्ट्रीय सरचिटणीस उपस्थित राहतील। भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। सोमेश कोलगे आपल्याला माहिती देतील। सोमेश, काय प्रयोजन आहे या बैठकीमागचं? ज्ञानदा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की निकालापूर्वी भारतीय जनता पक्षाकडून ही बैठक घेतली जाते। स्वाभाविक या बैठकीमध्ये एकंदरीतच निकालाच्या वेळेस नियोजन आणि आतापर्यंत ज्या सगळ्या मतदानाचे टप्पे पार पडले त्याचा आढावा घेणं असं एक काम असणार आहे। आणि या बैठकीमध्ये 6च्या 6 राष्ट्रीय सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत। त्याचं जे संघटन सरचिटणीस असतात भारतीय जनता पक्षाचे ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे उपस्थित असतील। आणि या बैठकीमध्ये एकंदरीत आतापर्यंत झालेल्या विविध टप्प्यातील मतदानाचा आढावा घेतला जाणार आहे आणि तसंच 4 जूनच्या दृष्टीने नियोजनाच्या दृष्टीने काय तयारी करायची आहे त्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। ज्ञानदा, धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।